कालपासून रायगड जिल्ह्यातल्या कर्जत परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटली असून कर्जत, खालापूर, पेण, पाळी या परिसरात भात लावणीच्या कामांची लगबग सुरू झाली। या भात लावणीच्या कामाचा आढावा घेतला आमचे कर्जतचे प्रतिनिधी अमोल पाटील यांनी। गेली 8 दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कालपासून प्रचंड कोकणात पाऊस सुरू आहे। रायगड जिल्ह्यातही पावसाची बऱ्यापैकी आता अवस्था आहे। आपण जर पाहत असाल तर रायगड जिल्ह्यात आता जी रखडलेली लावणीची कामं आहेत ती सुरू झालीत। आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी लावणी सुरू आहे आणि जी रखडलेली कामं होती शेतीची सगळीच ती आता पावसामुळे मोकळी झाली आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया की नेमकी आता पावसामुळे त्यांना नेमका आधार कसा मिळालाय, कसा रिलीफ मिळालाय। मला सांगा, पाऊस नव्हता, आता पाऊस पडलाय, लावणी सुरू आहे, काय नक्की पाऊस नसल्यामुळे? पाऊस पडल्यामुळं खूप जणांना आनंद पण झालेला आहे आणि पाऊस नसल्यामुळं खूप जणांची कामंही रखडलेली होती। त्याच्यामुळे पाऊस पडल्यामुळे आता सर्व एकदम गतिमान झालेले आहेत शेतकरी। अच्छा, आता लावणी सुरू आहे, पण लावणीला पाऊस तर पाहिजेच। हा, पावसाशिवाय तर काय पर्यायच नाही अजिबात। पाऊस नसेल तर काहीच होऊ शकत नाही। भात शेती वगैरे जी काय गोष्टी आहेत त्या होऊच शकत नाही अजिबात। अच्छा, पाऊस पडणं खूप गरजेचं आहे। कालपासून जो काही मुसळधार पाऊस पडतोय त्याच्यामुळे शेतकरी जो आहे तो खऱ्या अर्थाने आता आनंदित झालाय आणि आपल्या शेतात लावणीची कामं लागलेली आहे। झी मीडियासाठी अमोल पाटील, कर्जत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।